तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला आपण आवर सोलर सिस्टम पाहिलं. त्याही अगोदर आपण एक्झरसाइज आपण बघितला, व्हेअर गो द बोट्सवरचा आपण एक्झरसाइज बघितला आणि हाऊ मेक अ व्हेरी सिम्पल पेपर बोट्स, हाऊ टू मेक यूज ऑफ एक्सप्रेशन्स through the expressions to make a simple paper boats. Each and every steps is important to make a paper boat. And then we see our solar system, and in this solar system the first of all we see the information about the sun. What is the sun says about himself? The sun is says, I don't go round the earth goes round me. That is the important base in the planet. या ग्रहावरती आपण काय बघितलं की सूर्याचं महत्त्व आपण शिकलेलो आहोत. and then turn into the next topic is, listen carefully. First time read the whole story about the planet. Name of the planet is the earth. Listen carefully. Hello everybody, I am the earth. I am a planet in the solar system. I am the third planet from the sun. I spin around myself all the time. At the same time, I go round the sun. I take 1 year to go round the sun. Much of my surface is covered with water. If you look at me from space, I appear blue in color. That is why some people call me the blue planet. There is an envelope of air around me. Today I am the whole home of planet, animals and human beings. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण सन बद्दल माहिती घेतली, त्याच पद्धतीनं आपण अर्थ बद्दल माहिती घेणार आहोत. अर्थ, पृथ्वी काय सांगते? जे लास्ट सन मधला लास्ट लाईन आहे, ती लाईन काय सांगते बघा? द अर्थ गोज राऊंड मी. अर्थ गोज राऊंड मी. आणि त्या पद्धतीनं ते काय सांगतात की त्याच पद्धतीनं पृथ्वी सुद्धा स्वतःबद्दल माहिती सांगते. गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट हिमसेल्फ. द अर्थ दॅट इज द इम्पॉर्टंट. The earth, because the only one thing in this world, so we call as or use the articles of the earth. Hello everybody, प्रत्येकाला नमस्कार. की सर्व मित्रांना नमस्कार. I am the earth. I am the earth. I am the planet in the solar system. I am planet in the solar system. Planet means अवकाशातील ग्रह. Planet means PLANET. Planet means अवकाशातील ग्रह. अवकाशातील ग्रह. अवकाशातील ग्रह काय सांगतो बघा? मी एक सूर्यमालेतला एक ग्रह आहे. मी या सूर्यमालेमधला एक ग्रह आहे. मी दाखवतोय तुम्हाला. माझ्या बॅकग्राऊंडला जे तुम्हाला सोलर सिस्टम दिसते, ती सोलर सिस्टम मधलं व्हेअर इज द अर्थ आणि व्हेअर इज द सन. ईच अँड एव्हरी प्लॅनेट, ग्रह. हा ग्रह जो आहे, हा ग्रह, तर प्लॅनेट मीन्स ग्रह इन आवर सोलर सिस्टम. द अर्थ says himself, I am the third planet from the sun.
या सूर्यमालेपासूनचा तिसरा ग्रह आहे. तुम्हाला या सोलर सिस्टममध्ये तुम्हाला दिसतं की मी तिसरा सूर्यापासून, तर आपण या सूर्यमालेपासूनचा तिसरा ग्रह मी आहे असं ती स्वतः सांगते. इट मीन्स द गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट हिमसेल्फ. पृथ्वी स्वतःबद्दलची माहिती सांगत असताना व्हॉट ही सेज आय एम द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन. आय स्पिन अराउंड मायसेल्फ ऑल द टाइम. आय एम द स्पिन मीन्स स्पिन. You know about the spin. When you play the cricket, at that time the bowler throw the balls. What type of throw the balls? He spin. One player, the famous one player about the spin bowler. Yes, guess what is the name of the player? Yes, Sharon Warne. How he spin the ball like this. The earth says I spin around. I spin means SPIN. spin means गोल फिरतो. जसा तो शेरन बॉल टाकत असताना स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहिला असाल, त्याच पद्धतीनं ही पृथ्वी स्वतःभोवती गोल स्वरूपामध्ये फिरत असते, म्हणून स्पिन म्हटले त्याला. स्पिन अराउंड मायसेल्फ अराउंड मायसेल्फ ऑल द टाइम. मी पूर्ण वेळ 356 डेज आय स्पिन माय सेल्फ और ऑल द टाइम ॲट द सेम टाइम. आणि त्याच वेळेला मी स्वतःभोवती गोल फिरत 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 ॲट द सेम टाइम त्याच वेळेला आय गो राऊंड द सन. त्याच वेळेला मी सूर्याभोवती सुद्धा फिरते असं ती पृथ्वी सांगते. आय टेक 1 year टू गो राऊंड द सन अँड आय टेक म्हणजे घेणे. TAKE टेक म्हणजे घेणे. आय टेक 1 year टू गो राऊंड द सन. सूर्याभोवती फिरण्यासाठी मी 1 वर्षाचा कालावधी घेते. 1 year 365 दिवसाचा कालावधी मला लागतो सूर्याभोवती फिरण्यासाठी. आणि मी कालच्या तासाला सांगितलं होतं तुम्हाला, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तासाचा कालखंड लागतो. या 24 तासामध्ये सुद्धा 6 म्हणजे 2 भाग केले जातात 12 तासांचे. आणि आपल्याला दिवस आणि रात्र होत असते की जो सूर्याकडं भाग असतो तो 12 तासानंतर सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला येतो आणि म्हणून तिथं रात्र होते आणि सूर्याकडच्या भागावरती दिवस आपल्याला दिसतो. तशा पद्धतीनं पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. मच ऑफ माय सरफेस SURFACE सरफेस मीन्स पृष्ठभाग. सरफेस मीन्स पृष्ठभाग. आणि हा पृष्ठभाग जो आहे माय सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. When you learn in geography 71% water in this surface and 29% remaining 29% only earth to live useful where we live. आपण 29% भागावरती आपण राहतो आणि जवळपास 71% भाग हा पृथ्वीचा पाण्यानं वेढलेला आहे. त्याच्यामध्ये मग सगळे महासागर आले, सागर आले, नद्या आल्या, हे सगळं धरून 71% पाणी या भूभागावरती अस्तित्वात आहे असं सायंटिस्ट प्रूव्ह केलेलं आहे. आणि उरलेल्या 29% भागावरती आपण राहतो याचा विचार करा. आणि 29% भागावरती किती मोठी पॉप्युलेशन लोकसंख्या राहते याचाही आपण या माध्यमातून आपण थोडा काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. यू थिंक अबाउट द पॉप्युलेशन इफ यू लुक ॲट मी फ्रॉम स्पेस. SPACE
SPACE, स्पेस म्हणजे अवकाश. स्पेस मीन्स अवकाश. या अवकाशातून जर पाहिलं मला खाली तर मी कसे दिसते? ॲपियर. ॲपियर APPEAR. ॲपियर मीन्स दिसणे. दिसणे. कसे दिसते मी? ब्ल्यू इन कलर. ब्ल्यू इन कलर. बिकॉज द मोस्ट of the surface is covered 71% in water. कारण 71% भाग हा पाण्यानं वेढलेला आहे आणि पाण्याचा रंग आपल्याला वरून जर पाहिला तर पाण्याचा रंग आपल्याला निळा दिसतो आणि सो दॅट वी कॉल ॲज अ ब्ल्यू प्लॅनेट. सो वी कॉल ॲज ब्ल्यू प्लॅनेट. आणि म्हणून सम पीपल कॉल मी, काही लोक मला अशी ओळखले जातात, द ब्ल्यू प्लॅनेट, निळ्या रंगाचा ग्रह म्हणून माझ्याकडं पाहिलं जातं. अशा पद्धतीनं सांगतो. देर इज अन इन्व्हलोप. इन्व्हलोप म्हणजे आच्छादन. इन्व्हलोप मीन्स आच्छादन. ऑफ एअर अराउंड मी, माझ्यामध्ये हवेचं आच्छादन आहे. पृथ्वीमध्ये हवेचं आच्छादन आहे. टुडे, आज, आय एम द ओनली होम ऑफ प्लॅनेट्स. आज तरी, आजच्या घटकेला जर आपण विचार केला तर होम म्हणजे आज हे प्लॅनेट, ग्रह हे राहण्यासाठी घर रूपामध्ये, हा ग्रह घर रूपाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतो. प्लॅनेट कुणाकुणाचं घर आहे? ॲनिमल्स, प्राण्यांचं, अँड ह्युमन बिईंग, आणि मानवी जीवनाचं घर म्हणून मला ओळखलं जातं. माझी ओळख दोन प्रकारची आहे. माझं एक स्वतःचं एक अस्तित्व असं आहे की मला ब्ल्यू प्लॅनेट म्हणून हाक मारली जाते, बोलवलं जातं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे याचं पिक्चर, याचं वैशिष्ट्य म्हणजे की मी एक घर आहे. घर कुणाचं? प्राण्यांचं आणि या मानवी जीवनाचं, सजीवाचं मला घर म्हणून मी ओळखले जातं. हे माझं दुसरं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य, मला निळ्या रंगाचा ग्रह म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं वैशिष्ट्य, मी एक ग्रह, घर या रूपामध्ये अस्तित्वात आहे. इथं लोक आनंदानं राहतात, गुण्या गोविंदानं राहतात. आणि म्हणून पृथ्वी स्वतःबद्दल माहिती सांगत असताना काय सांगते? वन्स अगेन लिसन केअरफुली. हॅलो एव्हरीबडी, आय एम द अर्थ. आय एम द प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. I am the third planet from the sun. I spin around myself all the time. At that same time, I go round the sun. I take 1 year to go round the sun. Much of my surface is covered with water. If you look at me from space, I appear blue in color. That is why some people call me the blue planet. There is an envelope of air around me. Today, I am the only home of planet, animals and human beings. इथं आपण पृथ्वी स्वतःबद्दल माहिती सांगते. त्या पद्धतीनं आपण काय करणार आहोत? या पृथ्वीबद्दलची माहिती अधिकाधिक आपण कशातून मिळवणार आहोत? या नेटच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. Then next turn, the moon. What is say the moon about himself? चंद्र आपल्याला स्वतःबद्दल कशी माहिती सांगतो ते आपण बघणार आहोत इथं. लिसन फर्स्ट अँड रीड द होल पॅसेज. हॅलो पीपल ऑन अर्थ, आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. आय गो राउंड अँड राउंड द अर्थ. फ्रॉम द अर्थ you always see only one side of me. You never see the other side or the other half of me. People on earth loves me. They write stories and poems about me. They send spacecraft to study me from close. Do you know? 2 astronauts from earth landed on me once. Maybe someday other people on earth will also come to visit me. I am the moon. आता चंद्र स्वतःबद्दल काय माहिती सांगतो बघा. आपण चंद्राबद्दलची विविध शीतलता बघितली. अगदी शांत स्वभावाचा,
चंद्र आपण पाहिला, चंद्राबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या, चंद्रावरती डाग आहे, ह्या आहे, त्या आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, पण त्याच्या पाठीमागचं मूळ आपण रिझन, सायंटिफिक रिझन आपण फाइंड आउट करू शकलेलो नाही. दॅट इज द ट्रॅजेडी ऑफ मून, ऑफ द मून. आणि हीच खरी शोकांतिका आहे की चंद्राबद्दलची माहिती आपल्याला तुटपुंजी मिळते आणि म्हणून चंद्रावरती जाऊन आणि चंद्र सांगतो की मी स्वतः काय करतो, माझी एकच बाजू तुम्हाला दिसते, मी पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा एकाच रेषेमध्ये येतात तेव्हा काय घडतं ह्याची आपण भूगोलामध्ये माहिती घेतलेली आहे. अधिक माहिती तुम्ही भूगोलामध्ये छान पद्धतीने तुम्ही चंद्राबद्दल घेऊ शकताय किंवा तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकताय. आपण फक्त सर्च करण्याची आपल्याला काय आहे, आवश्यकता आहे. आणि म्हणून तो काय सांगतो बघा, चंद्र, हॅलो पीपल ऑन अर्थ, पृथ्वीवरच्या सर्व लोकांना माझा नमस्कार, किंवा हॅलो सांगा, किंवा हॅलो म्हणून हाक मारतो तो, नमस्कार. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. क्लोजर, क्लोजेस्ट. क्लोज म्हणजे जवळ, क्लोजर म्हणजे त्याच्यापेक्षा जवळ, आणि क्लोजेस्ट म्हणजे सर्वात जवळ. बघा, सर्वात जवळ, क्लोजेस्ट म्हणजे सर्वात जवळ. कसं आहे बघा, सिच्युएशन कशी आहे बघा, चंद्र, पृथ्वी, सूर्य. पृथ्वीच्या सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी नेहमी असते. म्हणून चंद्र काय सांगतो की मी पृथ्वीभोवती फिरतो, सूर्याभोवती नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि अशा वेळेला जेव्हा हे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेमध्ये येतात तेव्हा कोणतं ग्रहण होतं हे जरा तुम्ही भूगोलामध्ये शिकलात, माहिती असावी म्हणून तुम्हाला फक्त जस्ट रिव्हिजन केलं. आय एम युअर क्लोजेस्ट नेबर, मी तुमच्या सर्वात जवळचा काय आहे, शेजारी आहे. नेबर म्हणजे शेजारी आहे. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ, मी पृथ्वीभोवतीच फिरतोय, पृथ्वीभोवतीच फिरतोय. राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी. चंद्र एका जागे काय दिसतो, आपल्याला एकच बाजू दिसते, त्याची अपोजिट बाजू साईड आपल्याला दिसत नाही, कारण तो एकाच रेषेमध्ये. जसं पृथ्वी स्वतःभोवती फिरत 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 सूर्याभोवती फिरते, पण चंद्र मात्र एकच बाजूनं फिरत राहतो, तो स्वतःभोवती फिरत नाही, तो पृथ्वी भोवती फिरतो. आणि म्हणून त्याची एकच बाजू आपल्याला दिसते. पण आपल्याला मात्र आपण स्वतःभोवती फिरत 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 सूर्याभोवती फिरतो. हे पृथ्वीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि चंद्राचं सुद्धा वैशिष्ट्य काय की तो एकाच दिशेनं फिरतो, एकाच बाजूने फिरतो. म्हणूनच आपल्याला एकच बाजू त्याची दिसते. यू नेवर सी द अदर साइड, तुम्ही कधीच पाहू शकत नाही. NEVER, नेव्हर म्हणजे कधीही नाही. आपण त्याची कधीही दुसरी बाजू आपण पाहिलेली नाही. आणि सो दॅट, म्हणून पुढे दिलंय बघा रिझन, ऑर द अदर हाफ ऑफ मी. हाफ म्हणजे अर्धा भाग, अर्धा भाग तुम्ही पाहिलेला आहे. पीपल ऑन अर्थ लव्ज मी, पृथ्वीवरचे सर्व लोकांना माझ्याबद्दलचं खूप प्रेम आहे. दे राईट स्टोरीज, त्यांनी माझ्यावर अनेक गोष्टी, चांदोबाच्या गोष्टी, चांदोमामा भागलास का, गाणी बघा, अशा पद्धतीची गाणी, किंवा चंद्रावरच्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. द पोयम्स, आता सांगितलं तशा पद्धतीच्या कविता या पृथ्वीवरच्या लोकांनी तयार केलेल्या आहेत. अबाउट मी, माझ्याबद्दल चंद्र सांगतो. दे सेंड, त्यांनी पाठवलेला आहे. SEND, सेंड म्हणजे पाठवणे. दे सेंड स्पेस क्राफ्ट, SPACECRAFTS, स्पेस क्राफ्ट्स मीन्स चांद्रयान, यानं पाठवलेली आहेत. टू स्टडी, अभ्यास करण्यासाठी. मी फ्रॉम क्लोज, माझ्याकडं माझा अभ्यास करण्यासाठी, जवळून अभ्यास करण्यासाठी या पृथ्वीवरच्या मानव लोकांनी माझ्यावर यानं पाठवलेली आहेत, जवळून अभ्यास करण्यासाठी. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? 2 ॲस्ट्रॉनट्स, ASTRONAUTS,
ॲस्ट्रॉनॉट्स मीन्स अवकाश यात्री किंवा अवकाश जे अभ्यास करतात त्याला अंतराळयानानं काय केलं जातं, अंतराळवीर म्हणून आपण त्यांना पाहतो. कोण माहिती आहे तुम्हाला भारतातला पहिला 1982 मध्ये गेलेला? यस, कोण सांगेल? तर पहिल्यांदा गेलेला नील आर्मस्ट्रॉंग आणि राकेश शर्मा. हे राकेश शर्मा आपल्या भारत देशामधून गेला होता आणि रशियाचा तो नील आर्मस्ट्रॉंग, हे दोघं जण प्रथमतः चंद्रावरती गेलेले आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीनं तिथून अभ्यास करण्यासाठी अवकाश यानानं अभ्यास करण्यासाठी अंतराळवीरांना किंवा अवकाश यात्रींना पाठवण्यात आलं. आणि मे बी कदाचित सम डे, कदाचित काही दिवसानंतर अदर पीपल, बाकीचे सगळे लोक ऑन अर्थ, पृथ्वीवरचे, विल ऑल्सो कम टू व्हिजिट मी. जसं आपण वेगवेगळ्या भागाला भेट देण्यासाठी जसं जातो तसं काही दिवसानंतर कदाचित तुमची जनरेशन ती सुद्धा काय करेल, तिथं चंद्रावरती जाऊन भेट देऊन येतील. इतकं वातावरण आहे का हे याचं तपास करण्यासाठी ह्या अवकाश यात्रींना पाठवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बराचसा शोध लागलेला आहे आणि तो बी पॉझिटिव्हली शोध लागलेला आहे. म्हणजे माणूस तिथं जाऊन राहू शकतो इथपर्यंतचा निष्कर्ष या अवकाश यात्रींनी किंवा अवकाशवीरांनी सायंटिस्टनी काढलेला आहे. आय एम द मून, मी कोण आहे? चंद्र आहे. मी कोण आहे? चंद्र आहे. अशा पद्धतीनं आपण आवर सोलर सिस्टममधलं आपण प्लॅनेट बघतोय. एक पहिला बघितला आपण या सूर्यमालेमधला पहिला महत्त्वाचा घटक तो म्हणजे सूर्य. त्यानंतरचा दुसरा घटक आपण पाहिला द अर्थ आणि लास्ट वन आपण पाहिला द मून. अशा प्रत्येकाबद्दलची आपण माहिती कलेक्ट करायची आहे फ्रॉम द नेटवरून आपण काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन, सादरीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून इथं अभ्यास दिलेला आहे बघा. गेस द मिनिंग. सरफेस म्हणजे पृष्ठभाग, स्पेस म्हणजे अवकाश, एनवलप म्हणजे आच्छादन, स्पेसक्राफ्ट म्हणजे अवकाश यान आणि ॲस्ट्रोनॉट्स म्हणजे अवकाश यात्री. सूर्यमालेतील इतर ग्रहांची नावे इंग्रजीमध्ये शोधायची. मी जी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहेत, पाठीमागं माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतंय तुम्हाला, त्या पद्धतीनं तुम्ही शोधायचे आणि त्याच्यावर छोटी छोटी वाक्य आपल्याला बनवता आली पाहिजेत. ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी प्रिपेअर अ प्रेझेंट शॉर्ट मोनोलॉग्स. म्हणजे काय करायचं, नाट्यछटा करायची आहे. मोनोलॉग म्हणजे नाट्यछटा करायची आहे. ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर्स, म्हणजे जसं आय एम द सन, आय एम द अर्थ, तसं अ रिव्हरबद्दल सांगायचं आहे. द विंड, किंग मिडास, अ ककू, द लिटल रेड हेन. अशाबद्दलची छोटी वाक्य आपल्याला बनवता आली पाहिजेत. इतकी माहिती आपण घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण, आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपली शाळा चालवणार तेव्हा सर्वांचा एक्झरसाइज चेक केला जाणार. ज्याचा एक्झरसाइज नाही अशा विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून तुम्ही तो पूर्ण करूनच वर्गामध्ये बसायचा आहे. आणि म्हणून तुमच्याकडे 1-2 दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत झालेला अभ्यास म्हणजे लॉकडाऊन झाल्यापासून ते शाळा चालू होईपर्यंतचा तुमच्याकडे सगळा होमवर्क असला पाहिजे. ओके, थँक्यू.